नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र विषयाच्या सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणजेच पब्लिक गुड्स यामधील सार्वजनिक वस्तू या विषयावर मागील 10 वर्षामध्ये सेट आणि नेटमध्ये कोणते प्रश्न विचारले गेले त्या प्रश्नाचं विश्लेषण आज आपण या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. अतिशय महत्त्वाचं लेक्चर आहे. प्रश्न पहिला, सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत सीमांत सामाजिक लाभ कसा मोजला जातो? आणि हा प्रश्न UGC नेटच्या 2015 मध्ये विचारला गेलेला आहे. पर्याय ए आडवी बेरीज, पर्याय बी उभी बेरीज, पर्याय सी सरासरी बेरीज आणि पर्याय डी सीमांत बेरीज. तर लक्षात घ्या, हा प्रश्न सार्वजनिक वस्तू या संकल्पनेच्या मूलभूत आर्थिक फरकावर आधारित आहे. सार्वजनिक वस्तूंची दोन मुख्य वैशिष्ट्ये असतात. एक म्हणजे अपवर्जनता आणि दुसरं अप्रतिस्पर्धात्मकता. याचा अर्थ असा की एक व्यक्ती सार्वजनिक वस्तूंचा उपभोग घेतल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या उपभोगात अडथळा येत नाही आणि कोणालाही त्या उपभोगापासून वगळता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत प्रत्येक व्यक्तीला मिळणारा लाभ वेगवेगळा असतो, पण वस्तू एकच असते. म्हणून प्रश्नामध्ये असं म्हणजे आपला प्रश्न असा विचारतो की सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत सीमांत सामाजिक लाभ कसा मोजला जातो? आणि हा प्रश्न खाजगी वस्तू आणि सार्वजनिक वस्तू यांच्यातील मागणी वक्र तयार करण्याच्या पद्धतीतील फरक तपासतो. आलं लक्षामध्ये? आता त्याचा पहिला पर्याय आपला ए आडवी बेरीज. तर हा जो पर्याय आहे हा चुकीचा आहे. हॉरिझॉन्टल समेशन म्हणतात त्याला. तर हा पर्याय आपला चुकीचा आहे. त्याचं कारण आडवी बेरीज ही पद्धत खाजगी वस्तूंच्या बाबतीत वापरली जाते, बरोबर ना. हॉरिझॉन्टल समेशन ही पद्धत खाजगी वस्तूंच्या बाबतीत वापरली जाते. खाजगी वस्तूंमध्ये प्रत्येक ग्राहक स्वतंत्रपणे वस्तू खरेदी करतो आणि एकाच किमतीला, लक्षात घ्या, एकाच किमतीला वेगवेगळ्या प्रमाणात मागणी करतो. त्यामुळे बाजारातील एकूण मागणी काढण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींच्या मागणी वक्रांची आडवी बेरीज केली जाते. मात्र सार्वजनिक वस्तूंमध्ये ही पद्धत लागू होत नाही, कारण सार्वजनिक वस्तूंमध्ये प्रत्येक व्यक्ती समान प्रमाणात वस्तूंचा उपभोग घेतो. काय? सार्वजनिक वस्तूंमध्ये प्रत्येक व्यक्ती समान प्रमाणात वस्तूचा उपभोग घेतो. त्यामुळे हॉरिझॉन्टल समेशन ही सार्वजनिक वस्तूंसाठी म्हणजे पर्याय ए ही सार्वजनिक वस्तूंसाठी योग्य नाही आणि म्हणून आपला पर्याय ए जो आहे हा काय आहे? चुकीचा आहे. नंतर पाहूया आपण पर्याय बी. पर्याय बी म्हणजे उभी बेरीज. तर सार्वजनिक वस्तूंमध्ये प्रत्येक व्यक्ती समान प्रमाणात वस्तूचा उपभोग घेत असल्यामुळे एखादा ठराविक प्रमाणावर समाजातील सर्व व्यक्तींना मिळणारा सीमांत लाभ एकत्र मोजावे लागतात. म्हणून सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत सीमांत लाभ हा प्रत्येक व्यक्तीच्या सीमांत खाजगी लाभांची उभी बेरीज उभी बेरीज करून मिळतो. आलं लक्षामध्ये? आणि यालाच काय म्हणतात? सॅम्युएल्सन कंडिशनचा पाया मानला जातो. याला काय मानला जातो? सॅम्युएल्सन कंडिशनचा काय मानला जातो? पाया मानला जातो. आणि ही जी संकल्पना आहे विद्यार्थ्यांनो, सेट नेटमध्ये वारंवार विचारली जाते. त्यामुळे उभी बेरीज हे जे उत्तर आहे हे अगदी आपलं अचूक आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी आहे. आता पर्याय आपण सीकडे वळूया. पर्याय सी काय म्हणतो? सरासरी बेरीज. तर सरासरी बेरीज ही संकल्पना सार्वजनिक वस्तूंच्या मागणी किंवा सीमांत सामाजिक लाभ मोजण्यासाठी अर्थशास्त्रात वापरली जात नाही. सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत निर्णय सीमांत लाभावर आधारित असतो. लक्षात घ्या, कशावर आधारित असतो? सीमांत लाभावर आधारित असतो.
सरासरी लाभावर नाही. आणि सेटनेटमध्ये अनेकदा असे पर्याय दिले जातात जे शब्दशः काय वाटतात आपल्याला योग्य वाटतात, पण सैद्धांतिकदृष्ट्या ते ते काय असतं बाळांनो, चुकीचं असतं. म्हणून सरासरी बेरीज हा पर्याय केवळ गोंधळ निर्माण करण्यासाठी दिलेला असतो. त्यामुळे हा पर्याय आपला काय आहे, सी चुकीचा आहे. आता पर्याय डी कडे पहा, सीमांत बेरीज. सीमांत बेरीज हा शब्द स्वतंत्रपणे वापरणे अपूर्ण आणि अस्पष्ट आहे. प्रश्नात बेरीज कशी करायची हे महत्त्वाचं आहे. फक्त सीमांत असे सांगितल्यामुळे पद्धत स्पष्ट होत नाही. हां, लक्षात घ्या. सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत सीमांत लाभाची उभी बेरीज केली जाते. लक्षात घ्या. सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत सीमांत लाभाची उभी बेरीज केली जाते. त्यामुळे केवळ सीमांत बेरीज हा पर्याय अपुरा आहे. हां, आणि तांत्रिकदृष्ट्या तो अचूक म्हणजे बरोबर नाही आहे, चुकीचा आहे. म्हणून हा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो, की सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यांच्यातील मुख्य फरक लक्षात घेतल्यास हा प्रश्न आपण सहज सोडवतो. खाजगी वस्तूंमध्ये मागणी वक्र आडवी बेरीज करून मिळतो, तर सार्वजनिक वस्तूंमध्ये सीमांत सामाजिक लाभ हा व्यक्तींच्या सीमांत लाभांची उभी बेरीज करून मोजला जातो. आला प्रश्न लक्षात? वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. ठीक आहे. दुसरा प्रश्न आहे आपला. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणती वस्तू शुद्ध सार्वजनिक वस्तू आहे? आणि हा प्रश्न महाराष्ट्र सेट 2016 मध्ये विचारला गेलेला आहे. तर लक्षात घ्या, खालीलपैकी कोणती वस्तू शुद्ध सार्वजनिक वस्तू आहे? पर्याय ए शिक्षण, पर्याय बी आरोग्य, पर्याय सी राष्ट्रीय संरक्षण आणि पर्याय डी वीज. ठीक आहे. तर हा जो प्रश्न आहे हा शुद्ध सार्वजनिक वस्तू या संकल्पनेवर आधारित आहे. अर्थशास्त्रात कोणतीही वस्तू शुद्ध सार्वजनिक वस्तू ठरवण्यासाठी तिच्यात 2 अनिवार्य वैशिष्ट्य असली पाहिजेत. हां. त्यातलं अनअपवर्जनता. अनअपवर्जनता अनअपवर्जता आणि दुसरं आहे अनप्रतिस्पर्धात्मकता. अनप्रतिस्पर्धात्मकता. तर अनअपवर्जनता म्हणजेच काय? तर कोणालाही उपभोगापासून वगळता येत नाही. समजा आपण सार्वजनिक बगीच्यामध्ये गेलो. आता समजा मी गेली, तर त्या बगीच्यापासून मला मिळणारा लाभ आणि तिथे दुसरी व्यक्ती आली, तर त्या व्यक्तीचा लाभ मी हे करू शकत नाही. म्हणजे मी जितका त्या बगीच्यापासून लाभ मिळू शकते, तितकीच समोरची व्यक्ती पण मिळू शकते. आलं लक्षामध्ये? म्हणजे कोणालाही उपभोगापासून वगळता येत नाही. एखादा एखादा 10 लोकांचा समुदाय जर त्या बगीच्यामध्ये गेला आणि त्या बगीच्यामधले जे वातावरण आहे, शुद्ध वातावरण, ते त्याची अनुभूती घेऊ शकतात. तितकंच अनुभव दुसरा समुदाय पण घेऊ शकतो. हां, म्हणजे त्याच्यापासून एखाद्याला वंचित ठेवता येत नाही. आणि अनप्रतिस्पर्धात्मकता म्हणजेच काय? तर एक व्यक्ती उपभोग घेतल्याने दुसऱ्याच्या उपभोगात काय होत नाही? घट होत नाही. आलं लक्षामध्ये? या 2 बाबी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहेत. कारण सेटनेट परीक्षेमध्ये खूपदा सार्वजनिक किंवा मेरिट किंवा अर्धसार्वजनिक आणि खाजगी वस्तूंमध्ये गोंधळ निर्माण करणारा पर्याय दिलेले जातात. त्यामुळे या प्रश्नात आपण काय करावं? सार्वजनिक वापर नव्हे, तर सैद्धांतिकदृष्ट्या शुद्ध सार्वजनिक वस्तू ओळखणं काय आहे? अपेक्षित आहे. आता आपला पर्याय ए बघा, शिक्षण. तर शिक्षण हा जो पर्याय आहे विद्यार्थ्यांना, हा चुकीचा आहे. शिक्षण ही वस्तू सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असली तरी ती शुद्ध सार्वजनिक वस्तू नाहीये. शिक्षणामध्ये अपवर्जनता शक्य आहे. म्हणजे फी न भरल्यास शिक्षण नाकारलं जाऊ शकतो. आलं लक्षात? आणि प्रतिस्पर्धात्मकताही आढळते. एका वर्गात मर्यादित जागा असतात. असतात ना? म्हणून अर्थशास्त्रात शिक्षणाला मेरिट गुड किंवा क्वासी पब्लिक गुड असं संबोधलं जातं.
आणि सेट नेट परीक्षेत हा पर्याय मुद्दाम दिला जातो कारण सरकार पुरवतं म्हणजे सार्वजनिक वस्तू असा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. नेक्स्ट पर्याय आहे आपला आरोग्य. तर हे देखील चुकीचं आहे. आरोग्य सेवा देखील सरकारकडून पुरवली जात असली तरी ती शुद्ध सार्वजनिक वस्तू नाही. आरोग्य सेवांमध्ये अपवर्जनता असते. अपवर्जता असते. उपचार नाकारता येतात. हां, खर्च आकारला जातो. अ, आणि तसेच ते प्रतिस्पर्धात्मकता देखील असतं. म्हणजे डॉक्टर किंवा औषधं हे मर्यादित असतात ना. त्यामुळे आरोग्यसेवा ही मेरिट गुड किंवा अशुद्ध पब्लिक गुड म्हणून ओळखली जातात. म्हणूनच हा पर्याय काय आहे विद्यार्थ्यांना? चुकीचा आहे. आरोग्य हा पर्याय चुकीचा आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय संरक्षण. तर हा पर्याय अतिशय योग्य आहे. राष्ट्रीय संरक्षण हे शुद्ध सार्वजनिक वस्तूंचे सर्वोत्तम उदाहरण मानलं जातं. एकदा म्हणजे देशाचं संरक्षण पुरवले, की त्याचा लाभ सर्व नागरिकांना समान आणि एकत्रितपणे मिळतो, नाही का? देशाचं संरक्षण देशाला जर संरक्षण पुरवलं, की त्याचा लाभ सर्व नागरिकांना समान आणि एकत्रितपणे मिळतो. कोणालाही या लाभापासून वगळता येतं का? सांगा. कोणालाही या लाभापासून वगळता येतं का? नाही. त्याला काय म्हणतात? अनअपवर्ज्यता. आणि एका नागरिकाला संरक्षण मिळाल्यामुळे दुसऱ्याच्या संरक्षणात घट करता येते का? नाही करता येत. कोणतेही घट होत नाही. त्यालाच काय म्हणतात? प्रतिस्पर्धात्मकता. याच कारणामुळे राष्ट्रीय संरक्षणासाठी बाजार यंत्रणा अपयशी ठरते आणि सरकारचा हस्तक्षेप काय? अपरिहार्य ठरतो. राष्ट्रीय संरक्षणासाठी बाजार यंत्रणा अपयशी ठरते आणि सरकारचा हस्तक्षेप अपरिहार्य ठरतो. लक्षात घ्या. सेटनेट परीक्षेमध्ये प्युअर पब्लिक गुड बरोबर नॅशनल डिफन्स हे क्लासिक उत्तर म्हणून वारंवार विचारले जातात. त्यामुळे आपला पर्याय सी हा काय आहे? बरोबर उत्तर आहे. आता आपण पर्याय डी कडे जाऊया. वीज. आता वीज ही वस्तू दिसायला सर्वांसाठी उपलब्ध वाटत असली तरी ती खाजगी किंवा अर्ध सार्वजनिक वस्तू आहे. वीज वापरात प्रतिस्पर्धात्मकता असते. एकाने जास्त वापर केल्यास इतरांसाठी उपलब्धता कमी होऊ शकते आणि अपवर्जता तिथे शक्य आहे. जर बिल भरलं नाही तर कनेक्शन तोडलं जातं की नाही? त्यामुळे वीज कधीही शुद्ध सार्वजनिक वस्तू ठरत नाही. त्यामुळे हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. कोणाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगत जा. कारण विचार करायला लावणारे काही पर्याय आहेत. तर नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये मिळेल तुम्हाला. आता प्रश्न 3. प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. फ्री रायडर प्रॉब्लेम निर्माण होण्याचे मुख्य कारण कोणते? पर्याय ए उच्च किंमत, पर्याय बी अनअपवर्जता, पर्याय सी प्रतिस्पर्धात्मकता आणि पर्याय डी कमी मागणी. तर लक्षात घ्या, हा प्रश्न फ्री रीडर प्रॉब्लेम या संकल्पनेवर आधारित आहे, जी सार्वजनिक वस्तू या घटकातील अत्यंत महत्त्वाची आणि वारंवार विचारली जाणारी संकल्पना आहे. फ्री रायडर प्रॉब्लेम या संकल्पनेवर हा प्रश्न आधारित आहे, जी सार्वजनिक वस्तू या घटकातील काय आहे? अत्यंत महत्त्वाची आणि वारंवार विचारली जाणारी काय आहे? संकल्पना आहे. फ्री रायडर प्रॉब्लेम म्हणजे अशी परिस्थिती की जिथे काही व्यक्ती कोणताही खर्च न करता सार्वजनिक वस्तूंचा लाभ घेतात, कारण त्या वस्तूचा उपभोग कोणालाही नाकारता येत नाही. आलं लक्षामध्ये? फ्री रायडर प्रॉब्लेम म्हणजे अशी परिस्थिती की जिथे काही व्यक्ती कोणताही खर्च न करता सार्वजनिक वस्तूंचा लाभ घेतात,
कारण त्या वस्तूचा उपभोग कोणालाही नाकारता येत नाही. हा प्रश्न विचारताना परीक्षक हा काय करतो? उमेदवाराची समज तपासतो. फ्री रायडर प्रॉब्लेम नेमका कोणत्या वैशिष्ट्यांमुळे निर्माण होतो? म्हणजेच सार्वजनिक वस्तूंच्या 2 मुख्य वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य या समस्येला कारणीभूत ठरते, हे ओळखणे आपल्याला काय आहे? अपेक्षित आहे. पर्याय ए उच्च किंमत. पर्याय ए काय आहे? उच्च किंमत. आता उच्च किंमत ही संकल्पना खाजगी वस्तूंच्या बाजाराशी संबंधित आहे. एखाद्या वस्तूची किंमत जास्त असल्यामुळे लोक ती खरेदी करत नाहीत, पण त्याचा रायडर प्रॉब्लेमशी थेट संबंध नाही. फ्री रायडर प्रॉब्लेम ही समस्या किमतीमुळे नव्हे, तर किंमत आकारताना किंवा असं आपण म्हणू शकतो, ही समस्या किमतीमुळे नव्हे, तर किंमत आकारता न आल्यामुळे निर्माण होते. हं. सार्वजनिक वस्तूंमध्ये अनेकदा किंमत आकारणेच शक्य नसते. त्यामुळे उच्च किंमत हा पर्याय या संकल्पनेला लागू होत नाही आणि चुकीचा ठरतो. आता पर्याय बी कडे बघा. अनअपवर्ज्यता. तर पर्याय बी सार्वजनिक वस्तूंचे अनअपवर्ज्य स्वरूप हेच फ्री रायडर प्रॉब्लेमचे मूळ कारण आहे. अनअपवर्ज्यता म्हणजे एखाद्या व्यक्तीने वस्तूसाठी पैसे दिले नाहीत, तरीही तिला त्या वस्तूंचा उपभोग घेण्यापासून वगळता येत नाही. त्यामुळे अनेक व्यक्ती इतरांनी पैसे द्यावेत, आपण विनामूल्य लाभ घेऊ, अशी भूमिका घेतात. हां, यामध्ये तुम्ही आम्ही मोडतो का बघा का? इतरांनी पैसे द्यावेत, आपण विनामूल्य लाभ घेऊ. हं, अशी भूमिका घेतात. यामुळे खाजगी क्षेत्र सार्वजनिक वस्तू पुरवण्यास अनुत्सुक असतात आणि बाजार यंत्रणा काय ठरतं? अपयशी ठरतं. म्हणून अर्थशास्त्रात फ्री रायडर प्रॉब्लेमला पब्लिक गुड्स मार्केट चे मुख्य कारण मानलं जातं. नेक्स्ट मुद्दा घ्या. आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर बी आहे. नेक्स्ट आहे सी प्रतिस्पर्धात्मकता. आता प्रतिस्पर्धात्मकता म्हणजे एक व्यक्ती जास्त वापर करत असल्यास दुसऱ्याच्या वापरात घट होणे. म्हणजे स्पर्धात्मकता म्हणजे एक व्यक्ती विशिष्ट वस्तूचा जास्त वापर करत असल्यास दुसऱ्याच्या वापरात घट होणे. पण सार्वजनिक वस्तूंचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्या अनप्रतिस्थापक किंवा अनप्रतिस्पर्धात्मकता सॉरी अनप्रतिस्पर्धात्मकता असतात. जर एखादी वस्तू प्रतिस्पर्धात्मक असेल तर तिच्यासाठी किंमत आकारता येते आणि फ्री रायडर प्रॉब्लेम सहसा निर्माण होत नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धात्मकता हा पर्याय फ्री रायडर प्रॉब्लेमचे कारण ठरत नाही आणि म्हणून सी हा पर्याय काय आपला चुकीचा आहे. पर्याय डी कडे वळूया. कमी मागणी, लो डिमांड. कमी मागणी ही बाजारातील सामान्य आर्थिक समस्या असू शकते, पण ती फ्री रायडर प्रॉब्लेमशी संबंधित नाही. सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत लोक मागणी असतानाही पैसे देण्यास टाळाटाळ करतात, कारण त्यांना माहीत असतं की पैसे दिले किंवा नाही दिले तरी वस्तूचा लाभ मिळणारच. त्यामुळे कमी मागणीमुळे नव्हे तर देय टाळण्याच्या प्रवृत्तीमुळे ही समस्या निर्माण होते. म्हणून हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर फ्री रायडर प्रॉब्लेम ही सार्वजनिक वस्तूंशी निगडीत समस्या असून तिचे मुख्य कारण अनअपवर्ज्यता आहे. किंमत, मागणी किंवा प्रतिस्पर्धात्मकता यांचा या समस्येची थेट संबंध नाही. नेक्स्ट प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 4. थोडा ॲडजस्ट करा. सॅम्युएल्सन अट सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत कशाशी संबंधित आहे? पर्याय ए मागणी, पर्याय बी कार्यक्षम पुरवठा, पर्याय सी उत्पादन खर्च, कर आकारणी. तर लक्षात घ्या आणि हा प्रश्न महाराष्ट्र सेटच्या 2017च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेले. हा प्रश्न सॅम्युएल्सन कंडिशन किंवा सॅम्युएल्सन अट या सार्वजनिक वस्तूंच्या सिद्धांतातील अत्यंत मूलभूत संकल्पनेवर आधारित आहे. अर्थशास्त्रज्ञ पॉल
सॅम्युएल्सन यांनी सार्वजनिक वस्तूंचा कार्यक्षम पुरवठा, लक्षात घ्या, सार्वजनिक वस्तूंचा कार्यक्षम पुरवठा कसा ठरवावा यासाठी ही अट मांडली. सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत बाजार यंत्रणा अपयशी ठरते कारण किंमत यंत्रणा योग्यरित्या कार्य करत नाही. त्यामुळे सरकारने सार्वजनिक वस्तू किती प्रमाणात पुरवाव्यात हे ठरवण्यासाठी कोणती सैद्धांतिक अट वापरली जाते? लक्षात घ्या. सरकारने सार्वजनिक वस्तू किती प्रमाणात पुरवाव्यात हे ठरवण्यासाठी कोणती सैद्धांतिक अट वापरली जाते? हाच या प्रश्नाचा काय आहे? गाभा आहे. आता सेट नेटच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांची कार्यक्षमता आणि सीमांत सामाजिक लाभ, सीमांत सामाजिक खर्च यामधील संबंध समजण्याची क्षमता काय करतो? त्या विद्यार्थ्यांमधली तपासतो. आता पर्याय पहा, मागणी. तर मागणी ही संकल्पना प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? खाजगी वस्तूंशी संबंधित असते. मागणी ही संकल्पना प्रामुख्याने खाजगी वस्तूंशी संबंधित असते, जिथे बाजारातील किंमत व मागणी यांच्या आधारे समतोल ठरतो. सार्वजनिक वस्तूंमध्ये मात्र व्यक्ती आपली खरी मागणी उघडपणे व्यक्त करत नाही, कारण फ्री रायडर प्रवृत्ती असते. त्यामुळे सॅम्युएल्सन अट ही मागणी ठरवण्याशी नसून मागील टप्प्यावर म्हणजे पुरवठा किती असावा याच्याशी संबंधित आहे. म्हणून मागणी हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. आता पर्याय बी कडे पहा, कार्यक्षम पुरवठा. कार्यक्षम पुरवठा. तर सॅम्युएल्सन अट सांगते की सार्वजनिक वस्तूंचा कार्यक्षम पुरवठा तेव्हाच होतो जेव्हा सर्व व्यक्तींच्या सीमांत खाजगी लाभांची उभी बेरीज, आपण मगाशीच प्रश्नाचं उत्तर पाहिलं, सीमांत खाजगी लाभांची उभी बेरीज ही सीमांत सामाजिक खर्चाच्या बरोबरीची होते. म्हणजेच MPB बरोबर MSC आणि हीच अट सार्वजनिक वस्तूंच्या कार्यक्षम पुरवठ्याची मूलभूत अट मानली जाते. खाजगी वस्तूंमध्ये जिथे MPB बरोबर MPC असते तिथे सार्वजनिक वस्तूंमध्ये सॅम्युएल्सन अट लागू होते आणि सेटनेट परीक्षेत सॅम्युएल्सन कंडिशन हा म्हणजे हे यावर प्रश्न विचारलाच जातो. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर बी हा योग्य आहे, कार्यक्षम पुरवठा. आता पर्याय सी कडे वळूया आपण. पर्याय सी काय सांगतो? उत्पादन खर्च. लक्षात घ्या, उत्पादन खर्च हा सार्वजनिक वस्तूंच्या निर्णयात एक घटक असला तरी सॅम्युएल्सन अट फक्त खर्चावर आधारित नाही. ही अट खर्च आणि लाभ, खर्च आणि लाभ, खर्च MSC आणि लाभ MSB यांच्यातील तुलनात्मक समतोल दर्शवतो. केवळ उत्पादन खर्च किती आहे यावरून सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा ठरत नाही, तर समाजाला मिळणारा एकूण सीमांत लाभ त्याच्याशी तुलना करून निर्णय घेतला जातो. त्यामुळे हा पर्याय काय आहे? अपुरा आणि चुकीचा आहे. नेक्स्ट आहे कर आकारणी. तर कर आकारणी ही सार्वजनिक वस्तूंसाठी निधी उभारण्याची पद्धत आहे. पण सॅम्युएल्सन अट ही कर आकारणीची अट नाही. सॅम्युएल्सन अट सार्वजनिक वस्तू किती प्रमाणात पुरवाव्यात याचे उत्तर देते. त्या कशा प्रकारे वित्तपुरवठा करायचा याचे नाही. कर संकल्पना नंतर येते. त्यामुळे आपला हा पर्याय देखील काय आहे? चुकीचा आहे. म्हणजे सॅम्युएल्सन अट ही सार्वजनिक वस्तूंच्या कार्यक्षम पुरवठ्याशी संबंधित सैद्धांतिक अट आहे. ती मागणी, उत्पादन खर्च किंवा कर आकारणी यांपुरती मर्यादित नसून समाजाला मिळणाऱ्या एकूण सीमांत लाभ आणि समाजावर येणाऱ्या सीमांत खर्च यामधील समतोल दर्शवते. नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. समजतं ना तुम्हाला? काय समजत नसेल सांगा. पुढे जाऊया आपण. तुम्हाला काही समजत नसेल तर मला नक्की सांगा, मी त्या प्रश्नाचं पुन्हा एकदा विश्लेषण करेल. कमेंट बॉक्समध्ये मला तसं कळवा. प्रश्न 5 घ्या. खालीलपैकी कोणती वस्तू अर्ध सार्वजनिक आहे? तर पर्याय ए दीपगृह, पर्याय बी राष्ट्रीय संरक्षण, पर्याय सी हवा आणि पर्याय डी सूर्यप्रकाश. तर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती वस्तू अर्ध सार्वजनिक इम्प्युअर पब्लिक गुड आहे? तर हा प्रश्न अर्ध सार्वजनिक वस्तू या संकल्पनेवर आधारित आहे.
अर्थशास्त्रात सार्वजनिक वस्तूंचे वर्गीकरण करताना शुद्ध सार्वजनिक वस्तू आणि अर्ध सार्वजनिक वस्तू असा भेद केला जातो. अर्ध सार्वजनिक वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या पूर्णपणे अपवर्ज्य किंवा पूर्णपणे प्रतिस्पर्धात्मक नसतात. लक्षात घ्या. अर्ध सार्वजनिक वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या पूर्णपणे अपवर्ज्य किंवा पूर्णपणे प्रतिस्पर्धात्मक नसतात. म्हणजेच त्यांच्यात सार्वजनिक व खाजगी वस्तूंची काही वैशिष्ट्य एकत्र आढळतात. UGC नेट, महाराष्ट्र सेट परीक्षेत विद्यार्थ्यांना हा सूक्ष्म फरक ओळखता येतो का, हे तपासण्यासाठी असा प्रश्न विचारला जातो. आता पर्याय ए आहे. पर्याय ए काय आहे बाळांनो? दीपगृह. तर लक्षात घ्या, दीपगृह हे अर्थशास्त्रात अर्ध सार्वजनिक वस्तूंचे क्लासिक उदाहरण मानलं जातं. समुद्रमार्गाने जाणाऱ्या जहाजांना दीपगृहाचा प्रकाश मार्गदर्शन करतो. त्यामुळे अनेक जहाजे एकाच वेळी त्याचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच ते काही प्रमाणात अनप्रतिस्पर्धात्मक आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या जहाजांकडून शुल्क आकारणे किंवा काही जहाजांना वगळणे शक्य आहे. त्यामुळे ते पूर्णपणे अपवर्ज्य नाहीये. म्हणून दीपगृहात काय असतं, सार्वजनिक व खाजगी हे दोन्ही गुणधर्म काय होतात, आढळून येतात आपल्याला. आणि त्यामुळे काय होतं की ते अर्ध सार्वजनिक वस्तू म्हणून ओळखले जातात. आता आपल्या प्रश्नाचं उत्तर ए हे बरोबर आहे. आता बी पर्यायाकडे वळूया आपण. राष्ट्रीय संरक्षण. राष्ट्रीय संरक्षण हे शुद्ध सार्वजनिक वस्तूंचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यात दोन्ही मुख्य वैशिष्ट्ये अपवर्ज्यता आणि प्रतिस्पर्धात्मकता पूर्णपणे आढळतात. कोणत्याही नागरिकाला संरक्षणाच्या लाभापासून वगळता येत नाही आणि एका व्यक्तीला संरक्षण मिळाल्यामुळे दुसऱ्याच्या संरक्षणात घट होत नाही. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण हे अर्ध सार्वजनिक नसून शुद्ध सार्वजनिक वस्तू आहे. म्हणून हा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. तिसरा पर्याय बघा, हवा. हवा, आपलीच हवा. हवा ही वस्तू पूर्णपणे अपवर्ज्य आणि अनप्रतिस्पर्धात्मक असल्यामुळे ती देखील शुद्ध सार्वजनिक वस्तू मानली जाते. सामान्य परिस्थितीत हवेसाठी किंमत आकारता येत नाही आणि कोणालाही तिच्या उपभोगापासून रोखता येत नाही. त्यामुळे हवा ही अर्ध सार्वजनिक नसून शुद्ध सार्वजनिक वस्तूच्या श्रेणीत मोडते. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय डी पहा, सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाश हे देखील शुद्ध सार्वजनिक वस्तूंचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. तो सर्वांसाठी मुक्तपणे उपलब्ध आहे. त्यात अपवर्ज्यता नाही आणि प्रतिस्पर्धात्मकताही नाही. एक व्यक्ती सूर्यप्रकाशाचा उपभोग घेत असल्यामुळे दुसऱ्याच्या उपभोगात कोणतीही अडचण येत नाही. त्यामुळे सूर्यप्रकाश अर्ध सार्वजनिक वस्तू ठरत नाही. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आता या प्रश्नातून आपल्याला UGC नेटमध्ये आपल्या विद्यार्थ्यांची प्युअर आणि इम्प्युअर म्हणजे शुद्ध आणि अशुद्ध पब्लिक गुड्स यांमधील सूक्ष्म संकलनात्मक फरक ओळखण्याची क्षमता तपासतो. राष्ट्रीय संरक्षण, हवा आणि सूर्यप्रकाश या सर्व शुद्ध सार्वजनिक वस्तू आहेत. तर दीपगृह ही वस्तू पूर्णपणे शुद्ध नसून त्यात काही अपवर्ज्यता शक्य असल्यामुळे ती अर्ध सार्वजनिक वस्तू ठरते. त्यामुळे आपला पर्याय ए हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर वळूया आपण प्रश्न क्रमांक 6 कडे. प्रश्न क्रमांक 6. सार्वजनिक वस्तूंमध्ये बाजार अपयश होण्याचे मुख्य कारण कोणते? पर्याय ए एकाधिकार, पर्याय बी अपूर्ण माहिती, पर्याय सी फ्री रायडर समस्या आणि पर्याय डी उच्च खर्च. आता लक्षात घ्या, हा प्रश्न सार्वजनिक वस्तूंमध्ये बाजार अपयश या संकल्पनेवर आधारित आहे. एवढं तर आपल्याला माहिती आहे. अर्थशास्त्रात बाजार अपयश म्हणजे अशी परिस्थिती जिथे मुक्त बाजार यंत्रणा संसाधनांचे कार्यक्षम वाटप करण्यास अपयशी ठरते.
सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत हे अपयश अधिक स्पष्टपणे दिसते, कारण बाजारातील किंमत यंत्रणा या वस्तूंसाठी योग्यरित्या कार्य करू शकत नाही. लक्षात घ्या, महाराष्ट्र सेट परिषद हा प्रश्न विद्यार्थ्यांची ही समज तपासतो की सार्वजनिक वस्तूंमध्ये बाजार अपयशाचे मूळ कारण कोणते आहे. म्हणजेच इतर कारणांच्या तुलनेत सर्वाधिक मूलभूत व थेट कारण कोणते हे आपल्याला काय करायचं आहे, इथे ओळखणं अपेक्षित आहे. पर्याय ए पहा, एकाधिकार. एकाधिकार ही बाजार रचनेशी संबंधित समस्या आहे, जी प्रामुख्याने खाजगी वस्तूंच्या बाजारात आढळते. जिथे एकाधिकार असतो तिथे किंमत जास्त ठेवली जाऊ शकते किंवा उत्पादन कमी केले जाऊ शकते, पण ही समस्या सार्वजनिक वस्तूंच्या स्वरूपामुळे निर्माण होत नाही. सार्वजनिक वस्तूंमध्ये बाजार अपयश हे एकाधिकारामुळे नाही, तर वस्तूंच्या अंतर्निहित वैशिष्ट्यांमुळे होते. त्यामुळे हा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. आता पर्याय बी कडे वळूया. अपूर्ण माहिती. अपूर्ण माहिती ही देखील बाजार अपयशाची एक सामान्य कारण असू शकते, पण ती सार्वजनिक वस्तूंसाठी विशिष्ट नाही. अपूर्ण माहिती असली तरी अनेक खाजगी बाजार चालू शकतात ना. आपण पाहिले मागच्या लेक्चरमध्ये, सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत मात्र बाजार अपयश माहितीच्या अभावामुळे नसून लोकांची खरी पसंती उघड न करण्याची प्रवृत्ती यामुळे होते, जी फ्री रायडर समस्येशी निगडीत आहे. त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय सी पहा, फ्री रायडर समस्या. सार्वजनिक वस्तूंमध्ये फ्री रायडर प्रॉब्लेम हेच बाजार अपयशाचे प्रमुख आणि मूलभूत कारण मानले जाते. सार्वजनिक वस्तू अनअपवर्ज्य असल्यामुळे व्यक्ती पैसे न देता देखील त्यांचा लाभ घेऊ शकतात. परिणामी कोणालाही त्या वस्तूंसाठी स्वेच्छेने पैसे देण्याची किंवा स्वेच्छेने पैसे द्यायची प्रेरणा राहत नाही. त्यामुळे खाजगी क्षेत्र अशा वस्तूंचा पुरवठा करण्यास अनुत्सुक असतात आणि बाजार यंत्रणा अपयशी ठरते. म्हणून अर्थशास्त्रात सार्वजनिक वस्तूंच्या बाजार अपयशाचे मुख्य कारण फ्री रायडर प्रॉब्लेम मानले जाते. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय सी, फ्री रायडर समस्या. आता पर्याय डी कडे वळूया. उच्च खर्च, हाय कॉस्ट. तर उच्च खर्च हा अनेक उद्योगांमध्ये असू शकतो, पण तो बाजार अपयशाचा मूलभूत कारण ठरत नाही. अनेक खाजगी वस्तूंचे उत्पादन खर्चिक असते, तरीही बाजार त्यांचा पुरवठा करतो. सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत समस्या खर्चाची नसून उत्पादन केल्यानंतर लाभ सर्वांना विनामूल्य मिळतो ही आहे. त्यामुळे उच्च खर्च हा पर्याय काय आहे, चुकीचा आहे. म्हणजे सार्वजनिक वस्तूंमध्ये बाजार अपयश होण्याचे कारण एकाधिकार, अपूर्ण माहिती किंवा उच्च खर्च नसून फ्री रायडर समस्या आहे. सार्वजनिक वस्तूंच्या अनअपवर्ज्य स्वरूपामुळे लोक देय टाळतात आणि त्यामुळे बाजारातून कार्यक्षम पुरवठा होत नाही. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया. काही कळलं नाही तर मला सांगा, मी ते समजून सांगेल. प्रश्न तुमचे जे आहे ते कमेंटमध्ये लिहा. प्रश्न क्रमांक 7 कडे वळूया आपण. खाजगी वस्तूंच्या बाबतीत मागणी वक्र कसा मिळवला जातो? हा प्रश्न खाजगी वस्तू आणि त्यांच्या मागणी वक्राच्या निर्मितीच्या पद्धतीवर आधारित आहे. पर्याय ए, उभी बेरीज. पर्याय बी, आडवी बेरीज. पर्याय सी, सीमांत बेरीज. आणि पर्याय डी, सरासरी. तर हा प्रश्न अर्थशास्त्रात खाजगी वस्तूंची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे अपवर्ज्यता आणि प्रतिस्पर्धात्मकता. म्हणजेच एखादी व्यक्ती वस्तू वापरत असल्यास दुसऱ्याच्या वापरावर मर्यादा येते आणि किंमत न भरल्यास उपभोग नाकारता येतो. त्यामुळे खाजगी वस्तूंच्या बाबतीत प्रत्येक ग्राहक स्वतंत्रपणे किंमत व प्रमाण यावर निर्णय घेतो. या पार्श्वभूमीवर बाजारातील एकूण मागणी वक्र कसा तयार होतो हे समजून घेणं हा या प्रश्नाचा काय आहे, मुख्य उद्देश आहे. पर्याय ए, व्हर्टिकल समेशन म्हणजेच काय, उभी बेरीज. व्हर्टिकल समेशन म्हणजेच उभी बेरीज. उभी बेरीज ही पद्धत सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत वापरली जाते, खाजगी वस्तूंसाठी नाही. सार्वजनिक वस्तूंमध्ये सर्व व्यक्ती एकाच प्रमाणात वस्तूचा उपभोग घेत असल्यामुळे त्यांचे सीमांत लाभ एकाच प्रमाणावर उभ्या स्वरूपात म्हणजे व्हर्टिकल समेशन
स्वरूपात एकत्र केले जातात, परंतु खाजगी वस्तूंमध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रमाणात वस्तू खरेदी करते. त्यामुळे उभी बेरीज ही खाजगी वस्तूंना लागू होत नाही आणि म्हणून हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. पर्याय बी, हॉरिझॉन्टल समेशन, त्यालाच आडवी बेरीज आपण म्हणू शकतो. तर पर्याय बी आहे, खाजगी वस्तूंच्या बाबतीत प्रत्येक ग्राहक दिलेल्या किमतीला वेगवेगळ्या प्रमाणात वस्तूंची मागणी करतो. म्हणून बाजारातील एकूण मागणी मिळवण्यासाठी सर्व ग्राहकांच्या वैयक्तिक मागणी वक्रांची आडवी बेरीज, ज्यालाच हॉरिझॉन्टल समेशन केली जाते. म्हणजेच एका विशिष्ट किमतीला सर्व ग्राहकांनी मागितलेले प्रमाण एकत्र केले जाते. हीच पद्धत हीच पद्धत खाजगी वस्तूंच्या मागणी वक्राची निर्मिती करते. त्यामुळे खाजगी वस्तू बरोबर हॉरिझॉन्टल समेशन हे सूत्र आपण महाराष्ट्र सेट नेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर बी आहे. आता पर्याय सी कडे वळूया. सीमांत बेरीज, मार्जिनल समेशन. सीमांत बेरीज हा शब्द तांत्रिकदृष्ट्या अस्पष्ट आणि अपूर्ण आहे. मागणी वक्र तयार करताना प्रश्न असा असतो की वैयक्तिक मागणी वक्र कशा प्रकारे एकत्र करायच्या, आडव्या की उभ्या पद्धतीने. केवळ सीमांत असा उल्लेख केल्याने बेरीजची दिशा स्पष्ट होत नाही. म्हणून सेटनेट परीक्षेत असे पर्याय मुद्दाम गोंधळ निर्माण करण्यासाठी दिलेले असतात. त्यामुळे हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. पर्याय सी कडे वळा. सरासरी, ॲव्हरेज. तर सरासरी ही संकल्पना खर्च किंवा उत्पन्नाशी संबंधित असू शकते, पण मागणी वक्र तयार करण्यासाठी सरासरी वापरली जात नाही. बाजारातील मागणी ही व्यक्तींच्या वैयक्तिक मागण्यांची एकूण बेरीज असते, सरासरी नव्हे. त्यामुळे सरासरी हा पर्याय सैद्धांतिकदृष्ट्या काय आहे? चुकीचा आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर खाजगी वस्तूंमध्ये प्रत्येक ग्राहक स्वतंत्रपणे किंमत व प्रमाण यावर निर्णय घेतो. त्यामुळे बाजारातील एकूण मागणी वक्र मिळवण्यासाठी वैयक्तिक मागणी वक्रांची आडवी बेरीज केली जाते. उभी बेरीज ही सार्वजनिक वस्तूंसाठी वापरली जाते. सरासरी किंवा अस्पष्ट सीमांत संकल्पना लागू होत नाही. नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न क्रमांक 8 कडे. खालीलपैकी कोणती क्लब वस्तू आहे? पर्याय ए, राष्ट्रीय संरक्षण. पर्याय बी, केबल टीव्ही. पर्याय सी, रस्ता दिवे. पर्याय, त्यालाच पथदिवे म्हणतात. पर्याय डी, हवा. आता प्रश्न समजून घ्या. हा प्रश्न क्लब वस्तू म्हणजे क्लब गुड्स या संकल्पनेवर आधारित आहे. क्लब वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या अपवर्ज्य असतात, परंतु काही मर्यादेपर्यंत अनप्रतिस्पर्धात्मक असतात. म्हणजेच सदस्य नसलेल्या वस्तूच्या उपभोगापासून वगळता येते, पण सदस्य संख्या मर्यादित असेल तर एक व्यक्ती उपभोग घेतल्यामुळे दुसऱ्याच्या उपभोगात त्वरित घट होत नाही. आलं लक्षामध्ये? सेटनेट परीक्षेत हा प्रश्न विद्यार्थ्यांची पब्लिक गुड, प्रायव्हेट गुड, क्लब गुड यांमधील सूक्ष्म फरक ओळखण्याची क्षमता तपासतो. आता पर्याय ए पहा, राष्ट्रीय संरक्षण. राष्ट्रीय संरक्षण. तर राष्ट्रीय संरक्षण हे शुद्ध सार्वजनिक वस्तू आहे. त्यात अपवर्जता नाही आणि प्रतिस्पर्धात्मकताही नाही. सर्व नागरिकांना संरक्षणाचा लाभ एकाच वेळी मिळतो आणि कोणालाही त्यातून वगळता येत नाही. क्लब वस्तूंमध्ये मात्र सदस्यता आवश्यकता असते. त्यामुळे राष्ट्रीय संरक्षण क्लब वस्तू ठरत नाही. त्यामुळे हा पर्याय काय आहे आपला? चुकीचा आहे. पर्याय बी कडे वळा. केबल टीव्ही. केबल टीव्ही. तर केबल टीव्ही हे क्लब वस्तूचे सर्वात स्पष्ट आणि वारंवार दिले जाणारे उदाहरण आहे. केबल टीव्हीचा उपभोग फक्त सदस्यत्व घेतलेल्या लोकांनाच देता येतो. म्हणजेच त्यात अपवर्ज्यता आहे. मात्र मर्यादित सदस्य संख्या असताना एकाने टीव्ही पाहिल्यामुळे दुसऱ्याच्या पाहण्यात कोणतीही घट होत नाही. म्हणजे ते काही प्रमाणात अनप्रतिस्पर्धात्मक आहे. म्हणून केबल टीव्हीमध्ये क्लब वस्तूची दोन्ही आवश्यक वैशिष्ट्ये आढळतात. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? बी, केबल टीव्ही. पर्याय सी कडे वळा. पथदिवे.
पथदिवे हे स्थानिक सार्वजनिक वस्तू मानले जाते. ते प्रामुख्याने अनअपवर्ज्य आणि अनप्रतिस्पर्धात्मक असतात. रस्त्यावरून जाणाऱ्या कोणालाही त्याचा लाभ घेण्यापासून रोखता येत नाही आणि एका व्यक्तीच्या वापरामुळे दुसऱ्याच्या वापरात घट होत नाही. त्यामुळे पथदिवे क्लब वस्तू नाहीत. म्हणून हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. पर्याय सी कडे वळा. एअर, हवा. हवा ही शुद्ध सार्वजनिक वस्तू आहे. ती पूर्णपणे अपवर्ज्य आणि अनप्रतिस्पर्धात्मक आहे. कोणालाही हवेशिवाय ठेवता येत नाही. हं, हं. आणि एकाने श्वास घेतल्यामुळे दुसऱ्याला हवा कमी पडत नाही. क्लब वस्तूंमध्ये अपवर्ज्यता असते जी हवेत नाही. त्यामुळे हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. नेक्स्ट प्रश्न. आता तुमच्या लक्षात आलं ना? विद्यार्थ्यांची क्लब वस्तू आणि सार्वजनिक वस्तू यांमधील संकलनात्मक भेद समजून घेण्याची क्षमता आपली तपासतो. राष्ट्रीय संरक्षण, पथदिवे आणि हवा या सर्व सार्वजनिक वस्तू आहेत. तर केबल टीव्ही ही अपवर्ज्य आणि मर्यादेपर्यंत अनप्रतिस्पर्धात्मक असल्यामुळे ती क्लब वस्तू ठरते. आता नेक्स्ट प्रश्नाकडे वळूया आपण. व्हिडिओ फार मोठा होते. आज आपण 10च प्रश्न घेऊया आणि अजून 10 प्रश्न आहेत जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. 9वा प्रश्न घ्या. टायबॉट मॉडेल मुख्यतः कशाशी संबंधित आहे? पर्याय ए सार्वजनिक खर्च, पर्याय बी स्थानिक सार्वजनिक वस्तू, पर्याय सी कर प्रणाली आणि पर्याय डी आर्थिक विकास. हा प्रश्न टायबॉट मॉडेल 1956 म्हणजे चार्लेस एम टायबॉट 1956 या सार्वजनिक अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. टायबॉट मॉडेल हे विशेषतः विद्यार्थ्यांना स्थानिक सरकार आणि स्थानिक सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा यांच्याशी संबंधित आहे. सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत लोक आपली खरी पसंती व्यक्त करत नाहीत. माहिती ना, लोक काय सार्वजनिक वस्तूंच्या बाबतीत लोक आपली खरी पसंती व्यक्त करत नाही. ही समस्या टायबॉट यांनी यावर म्हणजे उपाय म्हणून असा युक्तिवाद मांडला की लोक स्थानिक सरकारांमध्ये स्थलांतर करून आपली पसंती प्रकट करतात. आलं लक्षामध्ये? टायबॉट यांनी यावर उपाय म्हणून असा युक्तिवाद मांडला की लोक स्थानिक सरकारांमध्ये स्थलांतर करून आपली पसंती प्रकट करतात. पर्याय ए सार्वजनिक खर्च. सार्वजनिक खर्च हा एक व्यापक विषय आहे जो केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारांच्या सर्व प्रकारच्या खर्चाचा समावेश करतो. परंतु टायबॉट मॉडेल हे सर्वसाधारण सार्वजनिक खर्चावर नाही, तर विशेषतः स्थानिक पातळीवरील सार्वजनिक वस्तू व सेवांवर केंद्रित आहे. त्यामुळे सार्वजनिक खर्च हा पर्याय खूपच म्हणजे साधा आहे तो. त्यामुळे हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. आता पर्याय बी कडे वळूया. स्थानिक सार्वजनिक वस्तू. तर टायबॉट मॉडेलनुसार स्थानिक लक्षात घ्या, नागरिक हे स्थानिक सार्वजनिक वस्तू आणि करांचे विविध संयोजन असलेल्या नगरपालिकांमध्ये स्थलांतर करून आपली पसंती दर्शवतात. आणि या प्रक्रियेला वोटिंग विथ फिट असं म्हटलं जातं. या स्थलांतरामुळे स्थानिक सरकारांमध्ये स्पर्धा निर्माण होते आणि त्यामुळे स्थानिक सार्वजनिक वस्तूंचा अधिक कार्यक्षम पुरवठा होतो. यामुळे टायबॉट मॉडेल मुख्यतः लोकल पब्लिक गुड्सशी संबंधित मानलं जातं. आणि विद्यार्थ्यांनो सेटनेट परीक्षेत याच स्वरूपात काय होतं? प्रश्न विचारलं जातं. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर बी हे काय आहे? योग्य आहे. पर्याय सी कडे वळूया. कर प्रणाली. कर प्रणाली हा टायबॉट मॉडेलचा पूरक घटक असू शकतो, पण तो मुख्य विषय नाही. टायबॉट मॉडेलमध्ये कर व सार्वजनिक सेवांचे पॅकेज असते, ज्यावरून लोक स्थानिक सरकार निवडतात. मात्र मॉडेलचा मुख्य भर स्थानिक सार्वजनिक वस्तूंच्या कार्यक्षम पुरवठ्यावर आहे, कर प्रणालीवर नाही. त्यामुळे हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. पर्याय सी कडे वळूया. आर्थिक विकास.
तर हा देखील चुकीचा आहे. आर्थिक विकास ही दीर्घकालीन व्यापक संकल्पना आहे, ज्यात उत्पन्न, रोजगार, औद्योगिकरण इत्यादी घटक येतात. टायबॉट मॉडेलचा आर्थिक विकासाशी थेट संबंध नाही. ते मायक्रो लेव्हलचा आहे. स्थानिक सार्वजनिक वस्तूंच्या वाटपाशी संबंधित आहे. त्यामुळे हा पर्याय काय आहे? चुकीचा आहे. थोडक्यात सांगायचं तर टायबॉट मॉडेल हे सार्वजनिक अर्थशास्त्रातील असं मॉडेल आहे, जे स्थानिक सार्वजनिक वस्तूंच्या कार्यक्षम पुरवठ्याचे स्पष्टीकरण देतं. ते सार्वजनिक खर्च, कर प्रणाली किंवा आर्थिक विकासाशी थेट संबंधित नसून स्थानिक पातळीवर सार्वजनिक वस्तू व नागरिकांच्या स्थलांतराच्या वर्तनाशी निगडीत आहे. आपण इथे थांबूया आणि उरलेले प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. आजचे प्रश्न आणि प्रश्नांचं विश्लेषण तुम्हाला जर आवडलं तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अन्य जे महाराष्ट्र सेट अर्थशास्त्र विषयाची परीक्षा देत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, जेणेकरून तुमच्याप्रमाणेच त्यांना देखील अधिक माहिती मिळेल आणि त्यांच्या पर्सेंटेजमध्ये देखील वाढ होईल. धन्यवाद.